पावसाळा सुरू झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला आणि घराभोवती मोठ्या प्रमाणात गवत आणि झाडं झुडपं वाढलेली आहेत। त्यामुळे मोरडेवाडी परिसरामध्ये तणनाशक फवारणी करण्यात आली आहे। ही तणनाशक फवारणी बायपास पासून ते थेट पुणे नाशिक हायवे, हनुमाननगर, बागलवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोरडेवाडीचा परिसर, घराभोवती आणि रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आली आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेलं गवत आणि झाडं झुडपं यामुळे रस्ता अरुंद झाला, त्यामुळे नागरिकांना ये-जा करणं अवघड झालं होतं। तसेच मोरडेवाडी इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, त्यामुळे इथे इंदिरानगर, हनुमाननगर, निघोटवाडी, भेकेमळा येथील विद्यार्थी येतात। या फवारणीमुळे रस्ता आता मोकळा होऊन विद्यार्थ्यांना ये-जा करणं सोपं होणार आहे। तसेच डेंग्यू, मलेरिया साथींच्या रोगांचा प्रसार होऊ नये आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ही फवारणी उपयुक्त ठरणार आहे। पावसाळा सुरू झालाय, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर साथीचे रोग पसरतात, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तणनाशकाची फवारणी करण्यात आली आहे। फवारणीचा संपूर्ण खर्च मोरडे कंपनी उद्योग समूहाचे निलेश रोहिदास मोरडे यांनी केलाय। आज मोरडेवाडी या ठिकाणी तणनाशक फवारणी करण्यात आलेली आहे। तणनाशक फवारणीमध्ये सपेस कंपनीच्या क्लिअर ऑफ आणि फिनिश 58 आणि सिलिकॉन बेस्ड ॲडजव्हंट या रासायनिक तणनाशकांचा वापर करण्यात आला आहे। रस्त्याच्या कडेला मोठ्या घरांभोवती मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे, गवत, काँग्रेस, दुधाणी, चिमणसारा, वाघनखी, आखाडी, पाचपाला इत्यादी गवते मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत। त्यामुळे डासांची उत्पत्ती होते व त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे डेंग्यू व मलेरिया साथीच्या रोगांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आम्ही तणनाशक फवारणी करण्यात ठरवले आहे। तसे ही फवारणी स्वखर्चातून करण्यात आलेली आहे। मोरडेवाडीमध्ये बायपासपासून वड्याच्या कडेला तर 2 किलोमीटर लांब पुणे नाशिक हायवेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा व घरांभोवती तणनाशक फवारणी करण्यात आलेली आहे। स्वप्नील जाधव, सी 24 तास, मंचर।